वहिनी, अगं झोपायची वेळ झाली. तू इथं काय करते? तेच जे तू करतेस. वहिनी सांग ना, काय करतेस? काही नाही ग, आपली राजू आहे ना, तिने एका रूपम कॉस्मेटिक नावाच्या कंपनीला मेल केला होता. तिच्यातनं बिझनेस करण्याचं प्रचंड पोटेन्शियल आहे, म्हणून त्यांचा लवकरात लवकर रिप्लाय यावा असं मनापासून वाटतं मला. पण बघ ना, अजून काही रिप्लायच नाही आला त्यांचा. मग आता काय, आता वाट बघायची. भागू, राजूला जर ही संधी मिळाली ना, तर तिच्या बिझनेसची खूप ग्रोथ होईल. वहिनी, तू हा सगळा विचार करत होतीस होय? हो. का ग? मला वाटलं की घराच्या लिलावाचा विचार करतेय. हो, आजूबाजूला एवढं टेन्शन आहे, तरी तू सगळ्यांचा विचार करतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस. हे कसं जमतं ग तुला? वहिनी, तू खरंच भारी आहेस. भारी वगैरे काही नाहीये यात. आपण ना फक्त आपल्या माणसांवर विश्वास ठेवून मोकळं व्हायचं. मग बघ, टेन्शन कसं असं पळून जातं ते. काय चाललंय तुमच्या दोघींचं? झोपायच नाही तुम्हाला? राजू जरा पाणी आण ग. सूर्या, विसरलोच मी. राजू धनुच्या घरी ते लक्षातच नाही आलं माझ्या. कसं असतं ना, किती सवय होती ना आपल्याला आपल्या माणसांची. या उद्या लग्न करून गेल्यावर घर मोकळं मोकळं वाटत. करमायचं नाही माहित. तेजू, धनु, राजू नाही तर घर खायला उठतंय. सुन सुन झालंय. सूर्या, माणूस त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला की त्याच्या पावलांची माती मागे राहतेच की. तसंच तेजू, धनु यांच्या आठवणीने हे घर भरून गेलंय बघ. हो दादा, मी आहेच की इथं. मी नसते जात तुला सोडून कुठं. पुढचं माहित नाही, पण आता तू आमच्यापाशी था. एकटीच आहेस ना? आमच्यापाशी झोप. भारी वाटलं बघ. पप्पे, देवीचं दर्शन तर छान झालं. देवीचा प्रसाद पण घेतलास, पण तू देवीकडे मागितलंस काय? पप्पा, काय मागायचंय? देवी आईने तर सगळंच दिलंय मला. पप्पा, तुम्ही काय मागितलं? मी देवीकडे मागितलंय की काय? तुझं लवकर लग्न होऊ दे म्हणून. पप्पा, का हो तुम्ही माझ्या मागे लागलाय? तुम्हाला माझं सुख बघवत नाही का हो? अगं बघवतोय की, पण तू पण कधीतरी माझं सुख बघ की. तुझं एकदा लगीन झालं का नाही, मी कसा सुखात राहीन बघ. पप्पा, अगं पप्पे. अरे मला चेष्टा केली मी. देव्याकडे मी एकच मागणं मागितलंय बघ. माझ्या सूर्यावर जे संकट आले ना, त्या संकटातनं त्याला बाहेर काढ, हीच प्रार्थना केली मी देवीकडं. मी पण. आणि नुसती प्रार्थना नाही केली, तर 4 लोकांना जेवण घालीन हे पण बोलली. काय? अगं मी पण देव्याकडे तेच बोललोय. आपण एक काम करूया, हा प्रसाद आहे ना तोपर्यंत लोकांना वाटूया. हा, चल. देवी आई, माझ्या सूर्याला या समध्यातनं बाहेर काढ. तुला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला दे, पण माझ्या लेकराला ह्याच्यातून बाहेर काढ.
सखा सखाशी बोलू का? सखाशी बोलते. माझा भाव आहे तो, मला समजून घेईल. ही तर तीच पोरगी आहे, तीच आहे. अगं ये ए पोरी देवा, ही पोरगी हाताला लागता लागता गेली. ही या गावातच राहते वाटत. काही करून हिला हुडकायला पाहिजे, दादाची मदत घ्यायला पाहिजे. सखा दादा कुठं गेला असेल? ए देसाई, अरे देवाने दिलेलं डोकं जरा चालवत जा की. शत्रुभैया थोडं समजून घ्या. तुळजा मॅडमने मलाच गाजाड करण्याची धमकी दिली आणि माझ्या फ्रॉडची केस टाकणं असं वर म्हणल्या. भैया तुमच्यापर्यंत पोलिसाचे हात पोचू शकत नाही, पण मला अटक झाली असती तर. आणि त्याच्यामध्ये त्या सूर्याने बहिणीची शपथ घेतली. माझा काही गेलाच उरला नाही. असा कसा नेबळट रे तू? हा पक्का घाबरटेस. हे बघ तुला माहिती, जर मला राग आला ना तर मी काय करू शकतो. जो नाही आपला त्याला उभा कापला. ओ ओ ओ ओ असं नका बोलू शत्रुभैया. अहो जास्तीत जास्त काय होईल, आज जो रस्त्यावर यायचा ना तो 5 दिवसांनी रस्त्यावर येईल. थोडा धीर धरू की बाई आपण. ए मला नाही धरवत धीर, कळलं ना? हे बघ तुझ्या या उदारपणामुळे जर माझा प्लॅन फसला आणि त्या सूर्याने जर पैशाची जुळवाजुळव केली तर मी तुझं काय करील ना याचा नियम नाही. चल ठेव. चिरंजीवांचं काय करावं तेच कळना झालंय आम्हाला. आपलेच दात आणि आपलेच ओठ. कुठोरे अशी शेख चिलीत वागणार आहेत कोणाच ठाऊक. अहो डॅडी, तरुण रक्त येते. हा पण ह्या अशा कुरापती करत राहिले तर रक्त आटल ना एक दिवस. निघतो आम्ही. चिरंजीवांवर लक्ष दे. ते बायकोशी नीट वागतायत की नाही बघ. आणि तसंच काय वाटलं तर फोन कर. फोन करतो डॅडी. हा त्या आशाला शोधून काढ. तिला माहित नाही तिने कोणाशी पंगा घेतलाय. ते लय महागात पडणार आहे तिला. तुळजा शांत हो. काहीतरी मार्ग निघल. असा कसा मार्ग निघेल? हे ना वाटतंय तेवढं सोपं नाहीये सूर्य. आपल्या घरातनं पैसे गायब होतात आणि आपल्याला कळतही नाही. इतके कसे बेजबाबदारपणे वागलो आपण. मला पण कळना झाले तुळजा. तेजूचा फोन आहे. हॅलो बोल की तेजू. दादा काय चाललंय? काय मास्तरीण बाई, फक्त दादाशीच बोलायचं आहे का आमच्याशी पण थोडं बोलणार आहात तुम्ही? अगं वहिनी तसं नाही, मी सगळ्यांसाठीच फोन केलाय. हा शत्रुभावनं कसं का? ते ठीक आहे, पण दादा तू. हा आहेत ना ठीक. हा तू पण काळजी घे तुझी. काय बरं मी जरा कामात आहे, नंतर फोन करतो तुला. काय हा पण तू असं का बोलतोय? सगळं ठीक आहे ना दादा? हा हाय सगळं ठीक आहे. ठेवतो मी. हा हा तुळजा, मी कधीच खोटं बोललो नाही ग माझ्या बहिणींची. पण आज खोटं बोलायला लागलं मला.
दादा काय झालं? काय नाही, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बाजूला की. कसलं बाजूला? बोला की इथं. अरे जरा वेगळं काम आहे, येत. ये. हे आमच्याकडनं. हे कशाला आणलं? अरे कशाला म्हणजे, तूच नेहमी म्हणत आलाय ना हे घर पण आमचं घर आहे म्हणून. मग आता आपल्या घरावर संकट आलं असताना हे आपलं घर संकटातून वाचवणं पण आपली जबाबदारी ना. म्हणून हे आमच्या बिशीतले पैसे तुला घे. आम्हाला माहित आहे की लय पैसे नाहीत, पण आम्ही अजून प्रयत्न करू. कुठून तरी पैसे जमा करू आम्ही, पण आपण सगळे मिळून आपलं हे घर वाचवू. खाजू पुढे. अरे पैसे नाही पुरणार मला, पण तुमचं प्रेम आहे ना, हेच माझी खरी ताकद आहे. अरे हे घर वाचवीन मी, पण हे सगळं करत असताना तुमच्या घरचं सुख नाही राहून घ्यायचं मला. अरे तुम्ही बी काहीतरी स्वप्न बघूनच हे पैसे साठवले असतील ना. तुम्ही घरी घेऊन जा. हे बघा, मला पैसे लागलं तर मी हक्कानं मागेन तुमच्याकडे. अरे असं पोटाला चिमटं येऊन साठवलेलं पैसे माझ्याकडे घेऊन आलाय तुम्ही, मला अजिबात पटलेलं नाही. हे पैसे घेऊन जायचं आणि पहिल्यांदा भिशीत भरायचं सांगतोय तुम्हाला. तुम्हाला माझ्यासाठी काय करायचं असेल ना, तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाचं बळच ना मला पैसे जमा करायला मदत करत. तुम्ही दुकानाकडे नीट लक्ष द्या, हीच माझ्यासाठी लई मोठी मदत आहे. काय जावा पळा. आपल्या बहिणी, घर, जबाबदाऱ्या सगळं कसं माझ्या सूर्यानं पहिल्यापासनं मनापासनं सांभाळलंय. आज त्याच्यावर संकट आलं असताना मी असं बसून कशी राहू? मला त्या पोरीला हुडकून काढायलाच पाहिजे. सूर्याची मदत करायची असेल तर मला हे सगळं सहज करता येणार नाही. इथं जागोजागी मला ओळखणारी माणसं आहेत. आता तरी मला लपून बसायला पाहिजे, नाही तर ह्यो जालिंदर मला सोडणार नाही. सूर्या, मी त्या पोरीला नक्की हुडकून काढेन. मला वाईच वेळ दे. वहिनी, आत्ताच स्वयंपाक झाला ना, तू लगेच कसला अभ्यास करते? अभ्यास? अगं नाही ग, मी अभ्यास नाही करत आहे. माझं एक काम आहे ते करत होते मी. अगं पण असं लगेच थोडा आराम करशील का नाही? भागू, आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलं असताना आराम करून कसं चालेल? आणि टेन्शन आलंय म्हणून इतर गोष्टी सोडून नाही ना देता येत. इतर गोष्टी? वहिनी तू काय बोलतेस ना, मला काहीच कळत नाहीये. आणि वरून हे लिहित बसलीस. येथे बस. हे बघ, माणसाला जेव्हा टेन्शन येतं ना, तेव्हा त्यांनी स्वतःला कामात रमवून घ्यायचं, म्हणजे ना त्या टेन्शनचा आपल्यावर काही परिणामच होत नाही. कसलं भारी, काय दाखव की. हे बघ. वहिनी, तू एवढ्या टेन्शन मध्ये ही कविता लिहित बसली होतीस?
कविता नाही ग, कविता नाहीये ही. ह्या ना काही 4 ओळी आहेत ज्या राजूचा बिझनेस मोठा करतील. आणि हो, मला ना ह्याच्यामध्ये तुझी पण मदत हवी आहे. माझी मदत? तुला ना या 4 ओळी पाठ करायच्यात. मग आपण त्या तुझ्या गोड आवाजात गाऊन घेणार आहोत. वहिनी, मला तुझं ना काहीच कळत नाहीये. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सगळं जाणून घ्यायचं असतं ना तुला. सूर्या, अरे जेवणाची वेळ झालीये, खाऊन जा. नाही, नंतर जेवतो मी. जेसन जे काय ओझं टाकले ना आपल्यावर, ते उतरल्याशिवाय चेन नाही पडणार मला. लवकरात लवकर पैशाची सोय केली पाहिजे तुळज. मी जातो, जरा 2-3 माणसांना भेटून येतो. हं? अरे 2 घास तरी खाऊन जा ऍटलीस्ट. तुळजा, एक घास नाही उतरणार माझ्या घाशाखाली. येतो. दादा, राजू, तू इतकं लगेच कशी काय आली परत? राजू ताई, तू आलीस पण? अगं तर काय, धनुदीदीला काय नवीन आहे का ते घर? आणि तसं पण तिला कधी वाटलंच तर ती बोलवून घेईल मला. सासर तिथं जवळच आहे. अगं हो, पण रीतबाद म्हणून थांबायचं ना थोडे दिवस. दादा, रीत म्हणूनच पाठराखण केली. बरं, उद्याची सत्यनारायणची पूजा काय होणार नाही, कारण नानी म्हणत होती तो मुहूर्तच नाहीये. पण मग बहिणीवर सगळा कामाचा भार पडेल ना, म्हणून मी आले. बर, चालू दे तुमचं, मी येतो जाऊन. एवढ्या रातच्याला कुठे चालला? राजू ताई, ते 1-2 जणांना भेटायचं मला, काम आहे जरा. येतो जाऊन मी लगेच. जा तुझं आवरून घ्यायचं. हे बघ, इथं जे काय झालं ना, ते तिला अजिबात कळलं नाही पाहिजे, चुकून पण. भागू आले. आलो जाऊन. सूर्या, काम होऊ दे म्हणून जाण्याआधी देवी आईचा आशीर्वाद घेऊन जा ना. आशीर्वाद कशाला? कौलच घेतो. दिवे, माझं काम होणार असेल ना तर उजवा कौल दे, आणि नसेल होणार ना तर डावा. दिवे, माझ्या प्रयत्नांना यश लाभू दे. हे काम होईल ना माझं. बघितलंस, देवी आई आपल्या पाठीशी आहे. आता ना तू कसलीच काळजी करू नकोस, सगळं नीट होईल बघ.